हॉस्पिटलला गेली. काय काय झालं? काही प्रॉब्लेम? डॉक्टर सकाळचा वगैरे नाही आहे, दुसरा प्रॉब्लेम आहे. अरे मी सायकाट्रिस्ट जरी असलो तरी साध्या साध्या गोष्टीवर उत्तर करू शकतो म्हटलं. फार फार तर काय त्या त्या डॉक्टर मित्रांकडे. दादा तुम्ही कधी आला? हे आता 10-15 मिनिटे झाली. मी तुम्हा दोघांना डिस्टर्ब तर नाही केलं ना? नाही नाही या डिस्टर्ब कसलं. आणि बरं झालं तुम्ही आला. तसंही मी चित्रवहिनीला आधीच सांगितलं होतं की तू बॉस्टनला गेल्यावर पाठवत जा दादाला जेवायला आमच्याकडे. तसंही कमीत कमी आमचं नाही बायकोचं तरी ऐका. आणि तसंही तुम्ही आज जरी नसता आला तरी लेट का होईना आम्ही दोघे आलोच असतो. ते सगळं ठीक आहे म्हणा, पण यांनी सांगितलं तू हॉस्पिटलला गेली होती म्हणून. काय झालं ते प्रॉब्लेम? 2 वाजले असेल. अरे हो विसरलेच. बर नंतर निवांत करेल. नाही एक काम कर, तू आता तिला कॉल करूच नको. कसं आहे ना, ती येण्याची पार्टी आणि सरप्राईज न्यूज आपण एकत्र जंगली करू काय? अरे हो आयडिया चांगली आहे. त्यांची वेलकम पार्टी आणि सरप्राईज न्यूज पार्टी एकत्रच करू, मजा येईल. वाव दिया, किती क्यूट आहे, किती छान. हे दिया, आपलं बाळपण असं सुंदर आणि गोंडस असेल का ग? अरे ही मिरची बावली एवढी सुंदर दिसते तर आपलं बाळ माझ्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर आणि गोंडस असेल. बाबा नाही म्हणायचं. बरं मग पप्पा. पप्पा पण नाही. बरं ठीक आहे मग डॅडी. डॅडी तर मुलीतच नाही. बाबा नाही, पप्पा नाही, डॅडी नाही, मग सोडून म्हणायचं तरी काय याला? फ्रेंड्स, फ्रेंड्स म्हणायचं. तसंही लहानपणापासून बाळाचं आणि बापाचं नातं मित्रत्वाचं असतं नाही का रे? आमच्या दोघात कुठलं नातं असावं ना ते आम्हीच ठरवू. तुम्ही नका लादू आमच्यावर, तुमच्या मनासारखं. ठीक आहे, तुझं बाळाने ते तूच ठरव. काय शांत. ओके सोड. आता तू इथे बसायचं काकाजवळ. काकाला भूक लागली असेल ना? मला स्वयंपाक करायचा आहे. आता तू अध्ययन आणि काका. बाबा म्हणायचं, पप्पा म्हणायचं, डॅडी म्हणायचं का अध्ययन ते तुम्हीच ठरवा. छान दिसत पाहिजे. आणखी भरपूर काजल लोक आहे. आता बघ ना, माझं बाळ तर आणखी गोंडस दिसतंय रे. माझ्या बाळाला झोप येते का? झोप येते. आता मी तुझ्यासाठी छान अनुभवी गीत म्हणेन ना, आणि नंतर तू छान झोपा बाळ. निंबोडीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या